नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीचा दिवस हा छान असा देवपूजेने झाला होता. देवपूजा झाली, पुरण शिजत घातलं होतं आणि भजीचं पीठ मळून ठेवलं होतं. मी आज बनवतोय पुरणपोळी. आज आहे संक्रांत. डाळ शिजून झाले, गरम पाणी करायला ठेवले, कणिक पण आमची मळून झालेली आहे. तर आमटीसाठी लसूण सोलून झाला होता आणि ही येळवणी म्हणजे डाळीचं शिजवलेलं पाणी आणि मसाला करून झाला होता. या मसाल्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता आहे. तर छान त्याला जिऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि मस्त असा मसाला भाजून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये आमची गावठी म्हणजे साताऱ्याची चटणी टाकून तो मसाला भाजला. चटणी अशी लाल होईपर्यंत खमंग अशी भाजून घेतली आणि त्याला असं छान वास असा घरभर दरवळत होता. मग त्याच्यामध्ये ते येळवणी टाकलं आणि ते हलवून घेतलं आणि नंतर ते उकळी येईपर्यंत तसंच ठेवलं आणि नंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायला घेतली. तर गौरी म्हटली मी टाकते, तर गौरीने त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायला घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. आमटीमध्ये नेहमी गरम पाणीच टाकायचं आणि आमटीला चव छान लागते. मग मी गूळ कापायला घेतला, जो की आपल्याला पुरणामध्ये मिक्स करायचा आहे. पुरणामध्ये गूळ मिक्स करून तो आपल्याला खूप वेळ हलवावा लागतो, तेव्हा ते एकजीव होतं मिश्रण. आणि जर तुमचं पुरण पातळ झालं असेल तर तेही छान एकजीव होऊन येईल. गौरी आणि माझा उपवास होता तर आम्ही खिचडी खाऊन घेतली पटकन, कारण का अजून आम्हाला पोळ्या लाटायच्या होत्या. मग हे कणिक जरा थोडीशी आम्ही मळून घेतली, म्हणजे आणि की ती पातळ झाली होती तर छान अशी आम्ही मळून घेतल्यामुळे ती पोळ्या छान करायला येतात. मग पहिला देवाचा नैवेद्य करायला घेतला. छोट्या पोळ्या करतात देवाच्या नैवेद्याला, मग तो नैवेद्य झाल्यानंतर आम्ही मेन पोळ्या करायला घेतली. गौरी की पोली फूक गई गाइस, अभी ये मैं बना रही हूँ गाइस. ये गौरी है, इसका पोली फूक गया, अभी मेरा बन रहा है गाइस. एका मागे एक पोळ्या लाटल्या आणि मग आम्ही तयारी करून लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमध्ये गेल्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी एवढ्या रमल्या की आम्हाला लिफ्ट खाली नाही तर वरती गेली हे कळालंच नाही. मग लिफ्टमध्ये ना अचानक एक कुत्रा आला, ज्याने की आमच्या तिघींची दमछाक झाली. आम्ही खूप घाबरलो, असं वाटलं चावतो की काय, पण नाही चावला. आणि मग लिफ्टमध्ये आमच्या गप्पा चालू होत्या की जर चावला असता तर. तुम्हाला माहिती आहे हे जरतरच्या गोष्टी तर चालूच राहतात. मग आम्ही खाली पोचलो आणि लगबगीने चालत होतो, कारण इकडे तिकडे कोणीच दिसेना. म्हटलं सगळे गेले की कोणी आलंच नाही अजून. मग त्याच्यानंतर आम्ही ना आरामशीर चालायला लागलो. व्हिडिओ काढले, फोटो काढले 2-3. छान वाटलं. साडी घालून एवढं छान वाटत होतं ना. साडी घातल्यानंतर एक वेगळंच रूप बाईला येतं, ते म्हणतात ते खरंच. मंदिराच्या इथं पोचलो तर छान सनसेट झाला होता. आमचे दाजी आले होते आम्हाला सामान राहिलेलं द्यायला. मग ते म्हणाले की मला तू घेऊ नको व्हिडिओमध्ये, पण मी म्हटलं नाही, मी यावेळेस तुम्हाला घेणार. तर मग हे माझे दाजी भाऊजी आहे. मंदिरात पोचलो, चपला बाहेर काढल्या. तसंच माणसाने आपल्या आयुष्यामधलं विचारही वाईट बाहेर काढून ठेवावेत असं वाटतं. मंदिरामध्ये गेलो, तिथं खूप छान सौम्य वातावरण होतं. एक आजीबाई होत्या ज्या देवाकडे छान मन भरून बघत होत्या. कोणी आपली प्रार्थना बोलत होतं, कोणी आपल्या संसारासाठी, कोणी आपल्या मुलांसाठी, कोणी आपल्या नवऱ्यासाठी, तर कोणी आपल्या पालकांसाठी काही मागत होतं. कोणाचे फोटोशूट चालले होते, ओटी भरण चाललं होतं. एकमेकांना हळदी कुंकू लावून आम्ही शुभेच्छा दिल्या आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही वौसाची तयारी करत होतो, तेव्हा मृण्मयी ही मामीला आणि मावशीला मदत करत होती. नंतर मग आम्ही कल्पनाची ओटी भरून घेतली. छान अशा सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, नंदा, प्रिया, बाजूच्या ताई होत्या. आम्ही सगळ्यांनी कल्पनाची ओटी भरून घेतली. मग गौरीची ओटी भरून घेतली. माझं ओटी भरून झालं तेव्हा मी फोटो काढायची विसरली नेमकी. मग सगळ्यांना तिळगुळ देत दिवसाचा शेवटही खूप छान झाला. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.